नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. क्षमा ही आईंना समजावत असते की भाऊजींना काहीच होणार नाही आणि त्याचवेळी मंजुळा घरी आलेली असते. मंजुळा येते आणि विचारते की अहो काकू काय झालंय, कशापायी रडताय? क्षमा सांगते की मंदिरात गेलो होतो, भाऊजींची शुद्ध हरपली आणि अजून ते बेशुद्धच आहे. पिहूने सुद्धा तिच्या वडिलांना कधीच असं बघितलं नाही आणि तिलाही खूप टेन्शन आलंय. मंजुळा म्हणते की अहो काळजी करू नका, येतील साहेब लवकरच शुद्धीवर. मंजुळा म्हणते की देव काही वंगाळ होऊन देत नसतो, काळजी करू नका तुम्ही. क्षमा म्हणते की मी सुद्धा त्यांना तेच सांगते मगाच्यापासनं, आई तुम्ही नका ना टेन्शन घेऊ. आई क्षमाला विचारते की विजय डॉक्टरांकडे गेलाय ना, बघ बरं अजून तो कसा नाही आलाय. क्षमा म्हणते की आपण देवासमोर दिवा लावूयात, तसंही दिवा लावण्याची वेळ झालीच आहे. आपण भाऊजींसाठी देवाकडे प्रार्थना करूयात, तसंही त्यानेच आतापर्यंत आपलं रक्षण केलंय. चला आपण दिवा लावूयात. तर क्षमा ही आईंना देवघरामध्ये घेऊन जात असते. तर मंजुळा ही चालत असते आणि मंजुळाला तिच्या आईचं बोलणं आठवत असतं. आईने मंजुळाला सांगितलेलं असतं की देवाने जे घडवून आणलंय त्याला बदलवू नकोस. जेव्हापासून त्याने तुझ्या कपाळाला कुंकू लावलंय तेव्हापासून तर तू त्याची बायको झाली आहेस. मागं काहीतरी कारण आहे. आज विठ्ठल रुक्मिणीच्या वतीने तुझं लग्न झालंय. आणि हा सगळा विचार करून मंजुळाच्या डोक्यामध्ये मात्र गोंधळ उडालेला असतो. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तर इकडे मल्हार हा झोपलेला असतो आणि त्याला काही गोष्टी आठवत असतात. जेव्हा वैदेही दवाखान्यातून बाहेर आलेली असते तेव्हा मल्हार तिला काळजीने विचारतो की काय झालंय, तुला चक्कर का आली? वैदेही सांगते की डॉक्टर मला म्हणाले की काळजी करण्याची काही गरज नाही आहे. तू टेन्शन का घेऊन राहिलाय? मल्हार, एक गुड न्यूज आहे. आणि त्याच वेळी नेमकं मल्हारला फोन येतो. मल्हारला विक्रम राज्याध्यक्षांचा फोन आलेला असतो आणि ते म्हणत असतात की तू मुंबईच्या हॉटेलमध्ये थांब, मी तुला डिटेल्स पाठवले. वेळेवर पोहोच तिथे, कारण 100 लोकांसोबत तुझं लाईव्ह रेकॉर्डिंग होणार आहे. त्यावर मल्हार म्हणतो की ओके सर. मल्हार फोन ठेवतो तेव्हा वैदेही विचारते की काय झालं, कोणाचा फोन होता? मल्हार म्हणतो की खूप मोठी न्यूज आणि गुड न्यूज आहे माझ्याकडे. वैदेही म्हणते की सांग ना मग कुठली गुड न्यूज आहे? मल्हार म्हणतो की हो मी सांगणार आहे तुला, पण तू सांग आधी कुठली गुड न्यूज आहे तुझ्याकडे. दोघांमध्येही तू सांग असं होतं तेव्हा मल्हार शेवटी म्हणतो की वैदेही तू नेहमी असाच हट्ट करत राहते. अरे राज्याध्यक्षांचा फोन होता आणि आता माझं गाणं होणार आहे ना, ते ग्रँड स्केलला माझं रेकॉर्डिंग होणार आहे. ते 101 म्युझिशियन असतील आणि खूप मोठा तामझाम असणार आहे. वैदेही म्हणते की मल्हार, अरे तू खूप मोठी बातमी दिली आहेस. आता तू एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता निघ आणि त्यांना फोन करून सांग की मी आत्ता निघतोय म्हणून. मल्हारला पुन्हा राज्याध्यक्षांचा फोन येतो. तो त्यांच्यासोबत बोलत असतो. कुठेतरी त्या नादात वैदेही हे सांगायला विसरलेली असते की ती प्रेग्नंट आहे. परंतु वैदेही पुन्हा मल्हारलाच धीर देत असते आणि म्हणत असते की तू तुझी स्वप्न पूर्ण कर आणि आता तुला खूप मोठी संधी मिळाली आहे, त्यामुळे त्या संधीचं सोनं कर. छान रेकॉर्डिंग कर आणि ये लवकर परत. आणि मला फार वाट बघायला लावू नकोस, नाही तर जाशील मुंबईला आणि परत येणारच नाहीस. मल्हार म्हणतो की असं का बोलतेस वैदेही, तुला काय वाटलं मी जाईल आणि पुन्हा परत येणारच नाही? वैदेही, अगं तू माझ्यासाठी सर्वस्व आहे. तुझी आणि माझी स्वप्न काय वेगळी आहेत का? हे बघ, मी लवकर परत येणारच आहे आणि तरीही तुला असं वाटत असेल की मी नाही जावं तर हे बघ मी कॅन्सल करून टाकतो. वैदेही म्हणते की नाही मल्हार, तुझी स्वप्न म्हणजेच माझी स्वप्न आहेत. तू आत्ताच्या आत्ता जा आणि लवकर ये. मल्हार म्हणतो की हो, मी जाऊन लगेच येईल परत तुझ्यासाठी आणि तुला दिलेली सगळी स्वप्न पूर्ण करेल. कधी आलो ना हे सुद्धा तुला कळणार नाही. तू डोळे मीट आणि मी लगेचच तुझ्या समोर असेल. वैदेहीला डोळे मिटायला सांगतो आणि दोघंही एका वेळी डोळे मिटतात. मल्हार म्हणतो की आता बघच तू, जेव्हा तू डोळे उघडशील ना तेव्हा मी तुझ्या समोर असेल. ते म्हणते की हो बघेलच मी, डोळे उघडल्यावर कोण जातं आणि कोण येतं. आणि अचानक वैदेही तिथून गायब झालेली असते आणि मग मल्हार वैदेही असं जोरातच ओरडून उठतो. मल्हार अगदी घामाघूम झालेला असतो आणि मंजुळाही तिथेच विचार करत थांबलेली असते. मल्हार मनात विचार करतो की वैदेहीची गुड न्यूज काय होती हे तर मी ऐकलंच नाही आणि ती ऐकण्यासाठी मी गेलोच नाही परत. इतक्यातच मल्हारचं लक्ष हे मंजुळावर जातं आणि त्याला मंजुळामध्ये त्याची वैदेही दिसू लागते. तो मंजुळाजवळ येतो आणि म्हणतो की वैदेही, कुठे होतीस ग तू इतके दिवस? मी तुला सगळीकडे शोधलं. तू अशीच माझ्या घरात माझ्यापासूनच लपून होतीस? तुला जर कसली भीती होती तर तू मला सांगायचंस ना. नाही म्हणजे तू मला का सांगशील ना? ज्या माणसाने तुला फसवलं त्याच्यावर कशाला विश्वास टाकशील तू? ज्याने दिलेला शब्द पाळलाच नाही तू त्याच्यावर कशाला विश्वास टाकशील? तू अगदी डोळे मिटून माझ्यावर विश्वास ठेवलास आणि मी त्या निष्पाप विश्वासालाच तडा मारला.
माझ्यासारख्या स्वार्थी माणसाला हे सगळं सांगून काय उपयोग आहे? मी फक्त तुझ्यासोबत प्रेमाच्या बाताच मारल्यात. पण तू खरं प्रेम जगलीस वैदेही, नाहीतर तू कशाला आली असतीस इथे? त्यावर लक्ष ठेवायला तू घरात लपून राहिली आणि मला तेही कळू न देता. आणि मग याला प्रेम नाही तर काय म्हणतात दुसरं? हेच तर खरं प्रेम असतं. आणि तू मला सांगणार होतीस ना? काय सांगणार होतीस तू मला? काहीतरी मला गुड न्यूज देणार होतीस ना? मला अजूनही आठवतंय, तू मला मुंबईहून परत आल्यावर गुड न्यूज सांगणार होतीस. सांग ना, काय सांगणार होतीस तू? असं म्हणून मंजुळाचा हात तो हातात घेतो. मंजुळा त्याच्यापासून हात सोडवते. म्हणते की मी वैदेही नाही, मी मंजुळा आहे. आणि तुम्ही मला का वैदेही म्हणताय? मल्हार वैदेहीला म्हणत असतो की मला माहिती आहे की मी जे काही वागलं त्यामुळे तू दुखावली गेली आहेस. मान्य करतो की मी खूप दोषी आहे तुझा, पण मला एवढी मोठी शिक्षा नको देऊस ग. तू तर माझ्या समोर उभी आहेस आणि तू नाही आहेस असं कसं म्हणतेस? मी तर तुझ्यावर प्रेम केलंय, मी माझ्या वैदेहीला नाही ओळखणार? तुझं जरी नाव बदललेलं असलं तरी तुझा चेहरा कसा बदलेल ग वैदेही? वैदेही सांग ना ग, तू माझीच वैदेही आहेस ना? त्यावर मंजुळा म्हणत असते की साहेब अहो, तुम्हाला सांगितलं ना, मी वैदेही नाही मंजुळा आहे. मल्हार म्हणत असतो की वैदेही अगं असं नको ना म्हणूस, मला त्रास होतो या सगळ्याचा. तेवढ्यातच मोनिकाही तिथे आलेली असते. मोनिकाचा चेहरा इथे बदललेला दाखवलाय. मोनिका तिथे येते आणि मल्हारला म्हणते की अरे मल्हार, काय करतोयस तू? अजून मेडिसिनचा इफेक्ट उतरला नाहीये, तू बस बरं इथे. प्लीज तुझी काळजी घे. आणि तुझं काय चाललंय हे सर्व? खरं तर मोनिकाला याची भीती असते की मंजुळा ही सर्व काही मल्हारला सांगते की काय, म्हणून ती मल्हारला डायव्हर्ट करण्यासाठी मल्हारला जरा मंजुळापासून बाजूला घेऊन येते. मल्हार फक्त मंजुळाकडेच बघत असतो. तर विजय तिथे येतो आणि म्हणतो की मल्हार, बरं झालं तू शुद्धीवर आलायस. तर मल्हार हा मंजुळाकडेच बघत असतो आणि मनात म्हणत असतो, वैदेही अशी का वागते माझ्यासोबत? मंजुळा तिथून निघून जाते तर मोनिका देखील मंजुळाच्या मागे मागे जाते. मोनिका म्हणते की थांब मंजुळा. त्यावर मंजुळा म्हणते की मंजुळा गुरुजी म्हणायचं. मोनिका म्हणते की ते सगळं नंतर करायचं, मला आधी सांग की मल्हार समोर हा डोक्यावरचा पदर खाली आला कसा तुझा? तुला काय माझे रूल्स माहिती नाही आहेत? मोनिका म्हणते की ए ढोलके, तुझे रूल्स गेले चुलीत. आता रूल बदललेत आणि आता मी म्हणेल तेच रूल. मोनिका म्हणते की मला ब्लॅकमेल करून माझ्या नवऱ्याला जर जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असशील ना मंजुळा, तर ते मी अजिबात टॉलरेट करणार नाही. मंजुळा म्हणते की अरे बापरे, एवढी काळजी तुला तुझा नवरा हातातून जाईन याची? मग रोज शिव्या घालून त्याची पूजा मांडते, तेव्हा कुठे जाते ग तुझ्यातली पतिव्रता? मोनिका म्हणते की ए, तो आमच्या दोघांमधला प्रश्न आहे, त्यात तू नाक खुपसू नकोस. हे बघ मंजुळा, मी सगळं सहन करू शकते, पण माझ्या आणि मल्हारच्या मध्ये जर तू आलीस तर माझा कंट्रोल सुटेल. आणि जर तसं झालं तर मी तुझा अगदी जीवसुद्धा घेईल. म्हणून मी तुला सांगते की हा पदर डोक्यावर ठेवायचाच. असं म्हणून मोनिका मंजुळाचा पदर तिच्या डोक्यावर ठेवत असते. तेव्हा मंजुळा ही मोनिकाचा हात झटकते आणि म्हणते की ए ढोलके, हात लावायचं काम नाही हा, आली मोठी जीव घेणारी. आणि कोणत्या नवऱ्याबद्दल बोलतेयस ग? मल्हार कामत? पिहूचा बा सनी? मोनिका म्हणते की मंजुळा आवाज खाली, कोणीतरी ऐकेल. मंजुळा म्हणते की हो मग ऐकू देत, घाबरते की काय मी कोणाला? हे म्हणजे असं झालं की स्वतः शेण खायचं आणि समोरच्याला म्हणायचं की नाकासमोरून चल. बरी आहे तुझी डबल ढोलकी. मोनिका म्हणते की जास्त बोलतेस हा मंजुळा तू. मंजुळा म्हणते की मी तर जास्त बोलणारच आणि तू माझं काहीही वाकडं करू शकणार नाहीस. ढोलके, बाहेरून कितीही तू इस्त्रीचे कपडे घातलेस तरी तुझ्या चारित्र्यावर डाग आहे, डाग. आणि माझी कापडं जरीही किती चुरगळलेली असली तरी माझं चारित्र्य हे सूर्याच्या प्रकाशासारखं लख्ख आहे. जे बी काही करते ते दिसाच्या उजेडात आणि डोकं ठेवून करते. आपल्या मनात तुझ्यासारखं पाप नाहीये, समजलं ना? आणि चुटकी वाजवून ती मोनिकाला सांगते की चांगल्या चरित्राचा मला गर्व आहे. आणि हो, आता प्रश्न राहिला तो पदराचा. विठ्ठलासमोर माझा पदर उडाला आणि मल्हार साहेबांनी माझा चेहरा बघितलाय, त्यामुळे आता कसला पदर आणि कसली लपवाछपवी. तेवढ्यातच चैताली तिथे येते आणि म्हणते की मॅम, पिहू बेबी घाबरलाय, तुम्हाला पटकन बोलवलंय. त्यामुळे मोनिका घाबरते आणि लगेचच तिथून निघून जाते. त्यातच निरंजनही तिथे भाजीपाला घेऊन आलेला असतो आणि तो तिथून निघून जातो. परंतु तो जाता जाता मंजुळाकडे बघत असतो. मंजुळा म्हणते की हे भेदरलेलं तुंतुनं असं का बघतंय माझ्याकडं? आणि आता हे काय नवीन झिंगाट आहे? तर इकडे विजय मल्हारला म्हणत असतो की मल्हार, आता तुला कसं वाटतंय? मला असं वाटतंय की तू थोडा आराम करायला हवाय. तर नाही आहे ना तुला? असं म्हणून विजय हा मल्हारच्या डोक्याला हात लावायला जातो. मल्हार हा विजयचा हात बाजूला सारतो. मल्हार म्हणत असतो की तिला मारून टाकलं, मग तिने मलाही मारून टाकायला हवं होतं. विजय विचारतो की कोणाबद्दल बोलतोयस तू मल्हार? मल्हार म्हणतो की वैदेहीला. विजय म्हणतो की अरे काय बोलतोयस तू मल्हार, मी का मारेल वैदेहीला? मल्हार म्हणतो की वैदेही या जगात नाहीये, हे तर तूच सांगितलंस ना मला.
का तू माझ्यासोबत असा विश्वासघात केला? मी वडिलांच्या जागी मानायचो दादा तुला. तू का वागला माझ्याशी असं? तर विजय म्हणतो की तुला आरामाची जास्त गरज आहे, तू चल. तर मल्हार म्हणत असतो की तू जे माझ्यासोबत वागलाय त्याचा जास्त त्रास होतोय मला. विजय म्हणतो की अरे मल्हार, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी माझ्या सख्ख्या भावाशी असं का म्हणून वागू? मल्हार विजयची कॉलर पकडतो आणि म्हणतो की भाऊ नाही आहेस तू माझा. एखादा शत्रूसुद्धा असं वागणार नाही, असं वागलायस तू माझ्याशी. वैदेही ही मेली आहे हे ज्या दिवशी तू मला सांगितलंयस ना, त्याच दिवशी आपल्यातलं नातं संपलंय. तू तर अगदी मेलायस माझ्यासोबत. विजय म्हणतो की मल्हार, मी तुझ्याशी का खोटं बोलेल? मल्हार म्हणतो की नक्कीच तुझा काहीतरी त्याच्यामध्ये स्वार्थ असणार आणि दादा तुझा हा भोळेपणा फक्त दिखाव्याचा आहे, कळतंय मला सगळं. विजय म्हणतो की वा मल्हार वा, मला तर अगदी विश्वासच बसत नाहीये की एवढा मोठा आरोप तू माझ्यावर करतोय. मल्हार, बाबा गेल्यानंतर जसं तू मला त्यांच्या जागी पाहिलंयस ना, तसंच मी तुला मुलासारखं पाहिलंय आणि आज तू माझ्यासोबत एवढा घाणेरडा आरोप करतोयस. अरे मी स्वार्थी असतो ना तर मी तुझ्यासोबत स्पर्धा केली असती, कारण मी स्वतःसुद्धा एक गायक आहे. परंतु तुला कधी वाटलं तसं? नाही, कारण आपल्या दोन भावांमध्ये स्वार्थ ही भावना कधीच नव्हती मल्हार. मल्हार म्हणतो की मग स्वार्थ नव्हता तर का बोललास तू खोटं? त्यावर विजय म्हणतो की मी खोटं बोललो नाहीये मल्हार. मी तुला पूर्ण खात्रीने सांगतोय की वैदेही हे जग सोडून गेलीये. मल्हार, माझ्यावर एवढा मोठा आरोप लावताना तुला काहीच कसं नाही वाटलं रे? मल्हार म्हणतो की तू सगळं सांगत होता ते सगळं खरं मानत होतो मी. आतापर्यंत तर मी फसलो, पण आता नाही फसणार. तुझा खरा चेहरा मी आता ओळखलाय. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मल्हार हा विजयला सांगत असतो की वैदेही जिवंत आहे आणि ती या घरात सुद्धा आहे. तर मल्हार हा विजयला वैदेहीचा आधीचा फोटो दाखवतो तर ती सेम हुबेहूब मंजुळासारखी दिसत असते. ते बघून विजयला देखील मोठा धक्का बसतो. मल्हार म्हणतो की त्या दिवशी स्वराजच्या हातातून जो आरसा फुटला होता त्या आरशामध्ये मला वैदेहीचा चेहरा दिसला होता आणि तुझ्या भीतीमुळे ती घरामध्ये मंजुळा बनून लपून राहिली आहे. विजय म्हणतो की ठीक आहे, तुला असं वाटतंय ना माझ्याकडून चूक झाली आहे, घे आणि दाब माझा गळा. तू आता माझा गळा दाब आणि मारून टाक मला. तर मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.